तर आज आहे होळीचा पहिला दिवस आणि आमची होळी असते 7 दिवसाची आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय होणार आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्याच दिवशी सगळे लोक होळी आणायला जातात। मोठ्या आंब्याच्या झाडाची होळी मंदिराकडे नेऊन ठेवली जाते। नंतर तिला हे सुतार काका व्यवस्थित तासून गुळगुळीत करतात। हे काका आमच्या शेजारच्या गावातील आहेत आणि दरवर्षी यांना मानाने बोलवतात। त्यानंतर होळीला सजवायची असते, त्यासाठी आंब्याचे टाळ आणले जातात आणि त्यांनी होळी सजवली जाते। दुसऱ्या बाजूला होळी उभी करण्यासाठी कैचे तयार केले जातात आणि होळी उभी करण्यासाठी आधीची होळी काढून तोच खड्डा थोडा मोठा केला जातो। त्यानंतर रात्री सर्व गावकरी एकत्र जमतात आणि तयार केलेल्या कैच्यांच्या सहाय्याने होळी उभी केली जाते। होलिकारोहण झाल्यानंतर सगळेजण या दगडाकडे जमतात आणि प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार दगड आपल्या खांद्यावरून टाकण्याचा प्रयत्न करतात। माझ्या पहिल्या अटेम्प्टला जरा अवघड गेलं, पण दुसऱ्या अटेम्प्टला व्यवस्थित खांद्यावर होल्ड करून दगड टाकला। हा दगड देवाचा आहे आणि असं म्हणतात की होळीच्या दिवशी हा दगड जळतो। त्यानंतर होळी उधळण्याचा कार्यक्रम होतो, म्हणजे होळीच्या दोन्ही बाजूला आग पेटवतात आणि त्यावरून इकडून तिकडे उड्या मारतात। नंतर सर्व गावकरी होळीकडे आपापला आणलेला नारळ ठेवतात। त्यानंतर देवाला सांगणं करतात। नंतर प्रत्येकजण आपापल्या घरातून नैवेद्य बनवून आणतो। त्यामध्ये पुरणपोळ्या, शिरा, शिरवाळे, शेवया असे पदार्थ असतात आणि तो नैवेद्य होळीला दाखवला जातो। त्यानंतर कोणी नैवेद्य तो खाऊ शकतो। नैवेद्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी जातो। असा झाला होळीचा पहिला दिवस पूर्ण।